नमस्कार, मी स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। वाळवणाच्या रेसिपीमध्ये आज आपण तांदळाचे झटपट होणारे परी पापड कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे पापड अतिशय क्रिस्पी, हलके आणि पांढरे शुभ्र असे बनवून होतात। चला तर मग लगेचच सुरुवात करूयात। तांदळाचे पापड बनवण्यासाठी नवीन तांदळाचा वापर करायचा, म्हणजे जो तांदूळ चिकट असतो तो तांदूळ वापरायचा। पण आज इथे मी रेशनिंगचे तांदूळ वापरलेत। तुम्ही कोणताही नवीन चिकट तांदूळ वापरलात तरीही चालेल। नेहमीप्रमाणे व्हिडिओमध्ये बऱ्याच टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर मग लगेचच सुरुवात करूयात तांदळाचे झटपट परी पापड। तर हे पापड बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी तांदूळ निवडून घेतलेले आहेत। आता हे 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे। 2 ते 3 वेळा धुवून झाल्यानंतर यामध्ये स्वच्छ पाणी घालून हे रात्रभर आपल्याला भिजू द्यायचे आहेत। तुम्ही 5 ते 6 तास भिजवले तरी सुद्धा चालेल, पण रात्रभर भिजवल्यामुळे हे तांदूळ छान फुलतात। आता यावर झाकण ठेवूयात आणि हे तांदूळ रात्रभर भिजू देऊयात। सकाळी तुम्ही पाहू शकता तांदूळ छान भिजलेले आहेत। रात्रभर आपण हे तांदूळ भिजू दिले त्यामुळे छान फुलले, तुम्ही इथे पाहू शकता। आता यातलं सगळं पाणी काढून घेऊयात आणि हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यायचेत। तर त्यासाठी प्रथम अर्धे तांदूळ आपण या मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊयात आणि अर्धा वाटी पाणी घालून हे छान बारीक वाटून घेऊयात। आता ही एका भांड्यात काढून घेऊयात आणि राहिलेले तांदूळ सुद्धा आपण याच पद्धतीने वाटून घेऊयात आणि हे सगळं मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे तांदळाचा कण राहिला असेल तर तो निघून जाण्यास मदत होईल। आता राहिलेलं अर्धा वाटी पाणी सुद्धा घालून घेऊयात आणि यात चवीनुसार मीठ, 1 चमचाभर तीळ, 1 चमचाभर चिली फ्लेक्स, ग्रीन चिली फ्लेक्स वापरलेत, म्हणजे हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेत, आणि 1-2 चमचेभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। सगळे जिन्नस एकजीव करून झाले की यात 1 चमचा मैदा घालून घ्यायचा आहे। मैद्यामुळे काय होतं, आपले पापड चिरटत नाहीत। हे व्यवस्थित एकजीव करून झालं की हे पीठ शिजवण्यासाठी ठेवूयात। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 7 वाटी पाणी घ्यायचं आहे। 30 वाटी किंवा भांडं वापरायचं ज्याने आपण तांदूळ घेतले होते, म्हणजे टोटल 8 वाटी पाणी हे पीठ शिजवण्यासाठी आपण घेतलेलं आहे। आता हे पाणी गरम करायला गॅसवर ठेवूयात। पाणी थोडं कोमट झालं की पिठाचं जे मिश्रण होतं हे यामध्ये घालून घ्यायचं। एका हाताने पीठ ओतायचं आणि एका हाताने हलवत राहायचं। पाणी जास्त गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर पिठाच्या गाठी होण्याची शक्यता असते। आता एकसारखं हलवत राहायचं। खालीपासून पळी घालायची आणि सतत हे पीठ हलवत राहायचं, म्हणजे भांड्याला लागत नाही। साधारण 1 ते 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ छान घट्ट होऊ लागलेलं आहे। आता गॅस मंद करायचा आणि हे पीठ 10 ते 15 मिनिट छान शिजू द्यायचं, पण एकसारखं खालीपासून हलवत राहायचं। हे तांदळाचे परी पापड बनवायला अतिशय सोपे आहेत, खायला एकदम चविष्ट लागतात। तुम्ही ग्रीन चिली फ्लेक्सच्या ऐवजी रेड चिली फ्लेक्सचा वापर केलात तरीही चालेल। कोथिंबीर घालण्याऐवजी तुम्ही कढीपत्त्याचा वापर केला तरीसुद्धा या पापडाला अतिशय छान चव येते। साधारण 15 ते 20 मिनिटांनंतर मिश्रण छान घट्ट झालं आहे। तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे, गॅसची फ्लेम कशी ठेवली आहे यावर पीठ शिजायला कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो। पीठ छान शिजलेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं, हा चमचा किंवा पळी आपल्या पिठामध्ये घालायची आणि तो टर्न करून बघायचा। यावर एका चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने रेष मारून पाहायची। चमच्यावर छान रेष आली की समजायचं की आपलं पीठ छान शिजलेलं आहे, मिश्रणही छान घट्ट झालेलं आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पीठ थंड करून घ्यायचं। गरम पिठाचे पापड आपल्याला घालायचे नाही आहेत। पीठ थंड झालं की एका जाड पॉलिथिन पेपरवर याचे पापड घालून घेऊयात। पापड जास्त पातळ घालायचा नाही, कारण तो सुकल्यावर अजून पातळ होतो। साईज आपल्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता। इथे सगळे पापड माझे घालून झालेले आहेत। आता हे पापड आपल्याला 2 दिवस छान सुकवून घ्यायचेत। उन्हामध्ये सुकवले म्हणजे वर्षभर छान राहतात। आता तुम्ही इथे पाहू शकता पापड छान सुकलेले आहेत। अतिशय ट्रान्सपरंट आणि चकचकीत असा हा आपला पापड दिसत आहे। आता हे पापड आपल्याला तळून पाहिजेत।
तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल छान कडक गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की लगेच पापड घालायचा। पापड तळायला अजिबात वेळ लागत नाही, लगेच हा पापड फुलतो। तुम्ही इथे पाहू शकता, अतिशय ट्रान्सपरंट क्रिस्पी असा हा पापड आपला बनून तयार आहे। तोंडात घातला की विरघळतो, इतके छान होतात हे पापड। तर नक्की या पद्धतीने पापड बनवून बघा। या आधीसुद्धा मी पापडाच्या भरपूर रेसिपीज शेअर केलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही जरूर पहा। हे पापड बनवल्यावर हे कसे झाले हे मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका। स्वातीज किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा, केलं असेल तर फक्त लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। परत भेटू अशीच एक नवीन आणि मस्त रेसिपी घेऊन। धन्यवाद।